तुम्ही याची संगत सोडावे गोकुळीच्या इतकंच काय, शेवटी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळी जाणार इतपत म्हणण्यापर्यंत यशोदेने सगळ्यांना ऐकवलं, सगळ्यांना परत पाठवलं. आता जाता यशोदे जेव्हा तुझ्या समोर तुझ्या घरात कोणी करेल ना तेव्हा कसा त्रास तुझ्या भगवंत ते ऐकलं आणि सांगितलं संतांनी शब्दात आणि म्हणून भगवंतांनी विचार केला आणि एक पकडलं आणि यशोदा मातेला प्रार्थना केली, मला काहीतरी खायला दे, मला दूध दे. आणि मग दूध प्राशन करत असताना यशोदेला दिसलं की ते दूध चुलीवर ठेवलेलं दूध तुटू जात आहे आणि तुटू जात त्या यशोदेने पाहिलं, भगवंताला बाजूला सरकवलं आणि ते भांडण ठेवायला आणि यशोदा जेव्हा भांडण ठेवायला गेली, आता खूप विचार मला सांगायला वेळ येईल की साय कसा जीव असतो, साय खराब झाली पाहिजे, साय त्या भांड्यात पडून नाही म्हणून यशोदेने भगवंताला बाजूला केलं आणि यशोदा गेली दूध उतरवायला. भगवंताला राग आला, माझ्यापेक्षा जास्त दूध प्रिय आहे का हिला, फक्त असं म्हणून भगवंताने त्या डेऱ्यातलं तोच रवी बाहेर काढला, डेऱ्यावर मारला, डेरा फोडला, लोण्याचे गोळे वर येत होते ते हातात घेतले, जेवढे होते तेवढे मटामटा खाल्ले आणि नंतर पळत पळत मागच्या वाड्यामध्ये गेले आणि गेल्यानंतर आणि मग भगवंताने तिथं जी माकडं होती त्यांना बोलवलं, या रे या इकडे या, आज तुम्हाला लोणी देतो, आज देतो, या. गेल्या अवतारात तुम्ही इतकं सहकार्य केले मला, त्यावेळी मी वनात होतो म्हणून फार काही देऊ शकलो नाही, आज भरपूर या आणि खा. त्या सगळ्या वानरांना माकडांना लोणी वाटलं. यशोदेने पाहिलं, तिला राग आला, छडी घेतली हातामध्ये आणि तो माकडांना लोणी वाटल्याने पाहिल्यानंतर खूप राग आला, ते मागे मागे पळत राहिले. यशोदेने भगवंताला पकडू शकली नाही, पकडलं पण यशोदा त्रस्त झाली, भगवंताला दया आली, भगवान थांबले, यशोदेच्या हातात आपला हात दिला, यशोदे भगवंताला पकडून त्या उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर इथे फार सुंदर भाव महाराजांनी सांगितला होता. त्या उखळाने म्हणे भगवंताला विचारलं की देवा, चोरी तुम्ही केली, तुम्हाला बांधलं, यात माझा काय दोष, भगवंत तुझा काय दोष, तुला कुठं काय, देवा तुम्हाला मला बांधलं तर मला पण बांधलं की कसं मिळत तुम्हाला, भगवंताला उखळाला बांधलं तसं उखळाला बांधलं ना भगवंताला, मला का त्रास दिला म्हणे. भगवंताने सांगितलं कसं आहे, हा संविधानातला नियम, चोरी करणारा जेवढा दोषी तेवढा चोरी करणाऱ्याला सहाय्य करणारा म्हणून तुला बांधून ठेवलं, तुला बांधलं गेलं. आणि मग असं म्हटल्यानंतर सांगितलं चुकलं म्हणायचं, इथून पुढे सहाय्य करणार नाही. आणि मग त्या भगवंताला बांधल्या जाता येत नव्हतं, ते 2 बोट कमी पडले म्हणे, 2 भरपूर विचार आहे. आणि मग ती कशी कशी भगवंताला बांधलं, भगवंताला बांधलं तरी हा बाबा शांत बसणारा नव्हता, थोडं तिथं आणलं, त्या आरिष्ट वृक्षामधून मधून घातलं, यमन वृक्षातून यमनाचा उद्धार केला. ते वृक्ष जेव्हा उन्मळून पडले तेव्हा सगळ्यांनी भगवंताला असं बांधलं पाहिलं. नंद बाबा रागवले यशोदेला आणि मग यशोदेने भगवंताला सोडलं, त्याच्या पोटावर दाराचे वळ उमटले म्हणून तो दामोदर झाला, दामोदर नाही दामोदर झाला आणि तो दामोदर भगवान झाला. आणि त्यानंतर मग भगवंताला यशोदेने सांगितलं, देवा भरपूर खोड्या झाल्या, उद्यापासून शाळेत जायचं. उद्यापासून शाळेत जायचं म्हटल्यानंतर कुठली शाळा, सीबीएसई का एसएससी, या कुठल्या शाळा नाही, तुझी शाळा म्हणजे आपला जो व्यवसाय आहे शाळा, उद्यापासून गाई चरायला छोटे 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 वासरे घेऊन जायचं. आणि मग भगवान सकाळी उठले आणि यशोदा मातेने सुंदर शिदोरी करून दिली आणि भगवान वृंदावनामध्ये आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन त्यांना सांगितलं, उद्यापासून तुम्ही तुमच्याही गाया घेऊन या, आपण सगळे मिळून वृंदावनात जाऊ, दिवसभर छान आनंद घेऊया, आपल्या गायी वासरं पण करतील, गोपालन होईल, आपणही आनंद लुटूया, परत येऊ संध्याकाळी. असा भगवंताचा कार्यक्रम सुरू झाला. एक दिवस भगवंताने सांगितलं, उद्या सगळ्यांनी घेऊन शिदोऱ्या चांगल्या घेऊन या, आपण उद्या काला करू. काला करू म्हटल्यानंतर सगळ्या भगवंतांनी शिदोरी आणली. शिदोरी आणल्यानंतर दुपारच्या वेळी सगळ्या गायी चरल्या करून झाल्या, त्यांना पाणी दाखवलं आणि पाणी दाखवून भगवंत जेव्हा शिदोरी सोडण्यासाठी बसल्यानंतर सगळ्यांनी शिदोरी आपल्या उघडल्या बरोबर भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या. कुणाची आंबट आहे, कुणाची तिखट आहे, कुणाची शिळी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या पाहिल्या. भगवंतांनी सांगितलं, अरे 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 हे काय आणलंय तुम्ही, माझी शिदोरी बघा मी स्वच्छ आहे, माझे आहे तैसे पाहे नाही तरी